भारताच्या संदर्भात कॉपीराइट कायदा हा 1914 मध्ये पहिल्यांदा करण्यात आला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकार भारतावर राज्य करत होतं आणि ब्रिटिशांचाच हा कायदा थोडासा विस्तारित स्वरूपात भारतामध्ये 1914 साली लागू केला. स्वतंत्र भारताचा आणि कॉपीराइट कायद्याला संपूर्णपणे विश्लेषीकृत करणारा कायदा 1997 मध्ये पारित करण्यात आला, ज्या अंतर्गत कॉपीराइट कार्यालयाची स्थापना, कॉपीराइटशी संबंधित विवादांना सामोरे जाण्यासाठी कॉपीराइट बोर्ड, ज्यामध्ये चेअरमन आणि इतर सदस्यांचा समावेश होतो. म्हणजे असे जे की आपण कन्स्ट्रक्टिव्ह कायदा भारतामध्ये जो निर्माण झाला तो पहिला कायदा स्वतंत्र भारतामध्ये 1957 चा कॉपीराइट संरक्षण कायदा अंमलात आला. या कायद्यामध्ये नंतर 1983, 84, 92, 94 आणि 99 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि अलीकडील काळात जो महत्वपूर्ण बदल झाला कायद्यामध्ये तो 2012 मध्ये झाला आणि 2012 मधील कॉपीराइट दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 2012 च्या कायद्यामध्ये आर्टिस्टिक वर्क, सिनेमोटोग्राफ, फिल्म्स रेकॉर्डिंग आणि WIPO कॉपीराइट ट्रीटी, वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन कॉपीराइट ट्रीटी, ज्यामध्ये डिजिटल एन्व्हायरमेंट मध्ये निर्माणकर्त्याला संरक्षण मिळालेले आहे आणि दुसरं म्हणजे WIPO परफॉर्मन्स अँड फोनोग्राम्स ट्रीटी, वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट ऑर्गनायझेशन परफॉर्मन्सेस अँड फोनोग्राम ट्रीटी, ज्यात प्रोड्युसर्स आणि फोनोग्रामर्स निर्मात्यांना संरक्षण मिळालेले दिसून येते. कॉपीराइट संबंधित ज्या व्यक्तींनी कॉपीराइट अधिकार मिळवलेले आहेत आपल्या कार्याचे, त्या संदर्भात त्याला 2 अधिकार, मूलभूत अधिकार प्राप्त होतात. त्यामध्ये पहिला आहे आर्थिक अधिकार, ज्यात या कार्याच्या माध्यमातून त्याला आर्थिक मोबदला मिळवण्याची परवानगी मिळते. म्हणजेच निर्माणकर्त्याला त्या निर्मितीतून आर्थिक मोबदला मिळवण्यासाठी अधिकार प्राप्त होतो. दुसरा आहे नैतिक अधिकार, जो लेखकाच्या गैर आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण करतात, जसे की प्रतिष्ठा असेल किंवा त्या संदर्भात काही निर्मात्याकर्त्याला आपले हित जपायचे असते, ते हित सुद्धा, तो अधिकार सुद्धा मूळ कर्त्याला नैतिक अधिकारांतर्गत मिळत असतो. कॉपीराइटची नोंदणी. आपण जो पहिला कायदा पाहिला, जो ब्रिटिशांनी 1710 मध्ये केला, त्यामध्ये कॉपीराइटची नोंदणी सक्तीची होती. अलीकडील काळातला विचार केला तर बहुसंख्य देशांमध्ये आणि बर्न कन्व्हेन्शन नुसार
नोंदणी किंवा इतर औपचारिकतेशिवाय कॉपीराइट संरक्षण स्वयंचलितपणे प्राप्त केले जाते. बहुतेक देशांमध्ये कामाची ऐच्छिक नोंदणी करण्याची परवानगी देण्यासाठी एक प्रणाली आहे. जसं की भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रणाली आहे. परंतु भारतात दोन्ही प्रकारे ही नोंदणी किंवा कॉपीराइट अधिकार मिळवण्याचा अधिकार व्यक्ती आणि संस्थांना मिळतो, ज्यात स्वयंचलित कॉपीराइटचा अधिकार आणि नोंदणी प्रणालीतून प्राप्त होणारा अधिकार. नोंदणीच्या माध्यमातून व्यक्ती संस्था कॉपीराइटचे अधिकार प्राप्त करत असताना विशिष्ट नमुन्याचा अर्ज तयार करण्यात आलेला आहे. त्या अर्जाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची नोंदणी केली जाते. 2014 पासून भारतामध्ये नोंदणीची सुविधा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे. आता स्वयंचलित कॉपीराइट अधिकार आणि नोंदणीकृत कॉपीराइट अधिकार यामधला मूलभूत फरक एवढाच सांगता येईल की नोंदणी प्रणाली मालिका किंवा निर्मितीवरील विवाद सोडवण्यासाठी जी नोंदणी अर्जाद्वारे किंवा नोंदणी प्रणालीद्वारे केली जाते, त्या व्यक्तीला या विवादात सहकार्य मिळण्याची किंवा त्याच्या बाजूने निकाल प्राप्त करण्याची सुविधा प्राप्त होऊ शकते. भारताच्या संदर्भात सदरील वेबसाईटवरती कॉपीराइट संदर्भात नोंदणी करणे, नूतनीकरण करणे, वादविवादाचे प्रश्न मांडण्याची सुविधा अशा सगळ्या घटकांची माहिती संबंधित दिलेल्या वेबसाईटवरती मिळते. कॉपीराइट चिन्ह. आता या ठिकाणी आपण जे स्वयंचलित कॉपीराइट प्रणाली असं म्हटलेलं आहे, त्या अंतर्गत कुठलाही व्यक्ती जो सर्कल टाकून ज्यामध्ये सी केलेलं असेल तर ते कार्य कायदेशीररित्या कॉपीराइट अंतर्गत येत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जरी त्या व्यक्तीने निर्माण केलेल्या कार्याची नोंदणी नाही केली, परंतु ते कार्य करत असताना त्यावरती कॉपीराइटचा सिंगल सी सर्कल मधला सिम्बॉल जर टाकला तर त्याला त्याचे संपूर्ण अधिकार मिळत असलेले पाहावयास मिळते. त्याचबरोबर सर्कल मध्ये डबल सी हा एक चिन्हाचा प्रकार आहे कॉपीराइटच्या संपूर्ण प्रक्रियेतील. त्यालाच क्रिएटिव्ह कॉमन्स असं म्हटलं जातं. या कॉपीराइट चिन्हाचा असा अर्थ होतो की मूळ निर्माता इतर व्यक्तीला काही प्रमाणात अधिकार देण्यास सहमत असतो. म्हणजे या ठिकाणी असं लक्षात येईल की काही ना नफा ना तोटा या संदर्भात कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था जेव्हा काही नवीन कार्य संशोधन निर्माण करतात, अशा संशोधनाचा वापर काही प्रमाणात त्याचे अधिकार या चिन्हाच्या माध्यमातून इतर व्यक्तींना देण्याचा प्रयत्न करतात किंवा देतात. उदाहरणार्थ वर्ल्ड बँक, जागतिक बँक जेव्हा त्यांच्या स्टॅटिस्टिकल डेटाचा वापर
कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही देशाला करण्याचा अधिकार सहजरित्या देते आणि आपल्याला असं लक्षात येईल की असा सगळा डेटा CCC सर्कल अंतर्गत कॉमन क्रिएटिव्ह कॉमन्स अंतर्गत येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कॉपीराइट अंतर्गत महत्वाचा घटक म्हणजे कॉपीराइटचे सामूहिक प्रशासन. सामूहिक प्रशासन शब्द खूप महत्वाचा आहे. कॉपीराइटचे सामूहिक प्रशासन भारतामध्ये सुद्धा आहे. हे सामूहिक प्रशासन कॉपीराइटचा परवाना देत असलेले आपल्याला दिसून येतात. तसेच कॉपीराइटचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्याचंही काम हे सामूहिक कॉपीराइटचे सामूहिक प्रशासन करत असते. एखाद्या व्यक्तीने केलेली कृती, निर्माण केलेलं साहित्य कोण वापरतो, जगामध्ये त्याचा कुठे कुठे वापर केला जातो, तो ह्या सर्व परिस्थितीचा मागोवा घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तो व्यक्ती जर राष्ट्रीय कॉपीराइट सोसायटीचा सदस्य बनला तर ही कॉपीराइटची सामूहिक प्रशासन प्रणाली अशा व्यक्तीचे साहित्य कुठे कुठे वापरले जाते आणि त्या माध्यमातून त्याला आर्थिक कॉम्पेन्सेशन किंवा आर्थिक मोबदला, रॉयल्टी वसूल करण्यासाठी मदत करत असलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर कॉपीराइटचे सामूहिक प्रशासन हे इतर देशातील सोसायट्यांसोबत परस्पर करार करत असते की ज्या करारा अंतर्गत देशातील व्यक्तींचे कॉपीराइटचे अधिकार त्यांच्या माध्यमातून इतर देशांच्या सोसायटीच्या माध्यमातून कोण वापरत असेल तर संरक्षित करण्याचा अधिकार प्राप्त करते. सुरुवातीलाच आपण पाहिलं तसं एका व्याख्येमध्ये कॉपीराइटच्या संदर्भात संरक्षणाचा कालावधी किंवा मुदत हा घटक आलेला होता. सामान्यपणे कॉपीराइटचा अधिकार 60 वर्षापर्यंतचा असतो. त्यानंतर भारताचा विचार करता मूळ लेखकाच्या मृत्यूनंतर हे 60 वर्ष कॉपीराइटचा अधिकार चालू राहतो. हा कालावधी देशपरत्वे भिन्न भिन्न असतो. भारतातील हा कालावधी 60 वर्षाचा आहे. त्यानंतर मरणोत्तर प्रकाशने, निनावी प्रकाशने, सरकारी कामे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कामांच्या बाबतीत जेव्हा केव्हा प्रकाशन केले जाते त्या प्रकाशनाच्या तारखेपासून पुढील 60 वर्ष कॉपीराइटचा अधिकार संरक्षण प्राप्त होत असलेले आपल्याला दिसून येते. आता ह्या कॉपीराइटचे सरळ सरळ उल्लंघन कशा पद्धतीने होऊ शकते? पहिलं आहे कॉपीराइट अधिकार असलेल्या मालकाच्या परवानगीशिवाय पुनरुत्पादन. म्हणजे एखादा घटक व्यक्तीने, संस्थांनी विकसित केलेला आहे, परंतु त्या घटकाचा वापर एखादा इतर व्यक्ती करत असेल आणि त्याच्या माध्यमातून तेच कार्य मांडत असेल तर हे सरळ सरळ कॉपीराइटच्या उल्लंघनाचा घटक बनते. त्यानंतर कॉपीराइटच्या मालकाच्या परवानगीशिवाय वितरण. म्हणजेच उदाहरण सांगायचं झालं तर एखादा लेखक आहे आणि प्रकाशकाला जर विशिष्ट प्रतीच प्रकाशित करण्यासाठी तो परवानगी देत असेल, परंतु त्याही पेक्षा जास्त प्रती तो वितरित करत असेल तर हा सुद्धा सरळ सरळ
कॉपीराइट उल्लंघनाचे कार्य बनते. त्यानंतर कॉपीराइट मालकाच्या परवानगीशिवाय कॉपीराइट केलेल्या कार्याचा उत्पन्न निर्मितीसाठी उपयोग करणे. एखादा कॉपीराइट अधिकार व्यक्तीने प्राप्त केलेला आहे, परंतु हा अधिकार इतर व्यक्ती परवानगी न घेता वापरून उत्पन्न मिळवत असेल तर हा सुद्धा एक कॉपीराइट उल्लंघनाचा महत्वाचा घटक मानला जातो. आणि शेवटी आहे कॉपीराइट केलेले कार्य सार्वजनिकरित्या प्रदर्शित करणे. म्हणजे असे काही ठळक बाबी आपल्याला दिसून येतील की ज्यात कॉपीराइटचे सरळ सरळ उल्लंघन होते. आता हे उल्लंघन झाल्यानंतर कॉपीराइट असणाऱ्या मालकाला काही कायदेशीर तरतुदी त्या संदर्भात आणि ज्याने उल्लंघन केलेलं आहे त्या संदर्भात कायदेशीर तरतुदी दिसून येतात. त्यामध्ये कॉपीराइट मालक हा उल्लंघनकर्त्यांवरती दावा न्यायालयात सादर करू शकते. त्याचबरोबर आर्थिक भरपाईचा अधिकार तो व्यक्ती मागू शकतो. जो व्यक्ती कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करतो सुरुवातीला किमान 6 महिन्याचा तुरुंगवास आणि किमान ₹50,000 अशी शिक्षेची तरतूद दिसून येते. जर परत दुसऱ्यांदा अशीच उल्लंघन करत असेल आणि त्यात दोषी आढळत असेल तर किमान 1 वर्षाची शिक्षा, तुरुंगवास आणि ₹1,00,000 अशी शिक्षेची तरतूद सरळ सरळ कॉपीराइट अंतर्गत करण्यात आलेली आहे. कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन हे सरळ सरळ क्रिमिनल ऑफेन्स मानलं जातं. आता कॉपीराइट कायदा आणि बौद्धिक संपदा हक्क यामधील समानता आणि फरक, ज्याला आपण असं म्हणतो कॉपीराइट अँड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, यामध्ये काय फरक आहे? आता खरं जर पाहिलं तर कॉपीराइट हा बौद्धिक संपदा हक्क यामधीलच एक अनेक घटकांपैकी एक घटक असलेला आपल्याला दिसून येतो. तर कॉपीराइट अंतर्गत विशिष्ट जी घटक येतात त्यात आपण पाहिलेलं आहे पुस्तके, साहित्यिक कामे, संगीत, रेकॉर्ड. मात्र बौद्धिक संपदा ही विस्तारित स्वरूपाचा भाग असल्याने कॉपीराइट त्याचाच एक भाग असल्याने कॉपीराइट सोबत बौद्धिक संपदा हक्कामध्ये ट्रेडमार्क, पेटंट, औद्योगिक डिझाईन इत्यादी घटकांचा समावेश होतो. कॉपीराइटच्या संदर्भात स्वयंचलित आणि नोंदणी माध्यमातून हे अधिकार प्राप्त करता येतात. मात्र बौद्धिक संपदा हक्कामध्ये जे विशिष्ट घटक आहेत जसं पेटंट, या अधिकाराची प्राप्ती करायची असेल तर ती नोंदणीच्या माध्यमातूनच केली जाते. कॉपीराइट संदर्भातील कायदे आणि बौद्धिक संपदेच्या संदर्भातील कायदे हे संशोधनेकडूनच केले जात असलेले आपल्याला दिसून येतात. आता सर्वात महत्वाचा अकॅडमिशियन म्हणून घटक जो येतो तो म्हणजे कॉपीराइट आणि साहित्यिक चोरी, ज्याला आपण प्लॅजियारिझम म्हणतो, यामधील काय फरक आहे? कारण कॉपीराइट काही जणांना सरळ सरळ साहित्याची चोरी असा समज होऊ शकतो, पण यामध्ये मूलभूत फरक असलेला आपल्याला दिसून येतो. कॉपीराइट हा एखाद्याने केलेल्या मूळ कामाला संरक्षण देण्याचे कार्य करतो, तर साहित्यिक चोरी म्हणजे योग्य श्रेय न देता दुसऱ्याचे काम किंवा कल्पना स्वतःसाठी वापरणे. म्हणजेच काय? तर श्रेय न देता यामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्यात आर्थिक मोबदला, नैतिक प्रतिष्ठा अशा अनेक घटकांचा समावेश होतो.
ज्यात जर हे घटक, हे मूल्य जर पाळले गेले नाही तर त्याला साहित्यिक चोरी असं म्हटलं जातं. यामध्ये कॉपीराईटचे उल्लंघन होत नाही. साहित्यिक चोरी आणि कॉपीराईट यामध्ये साहित्यिक चोरी हे कॉपीराईटचे उल्लंघन होत नाही. कॉपीराईटचे उल्लंघन हे बेकायदेशीर समजले जाते, तर साहित्य चोरी हेही बेकायदेशीर आहे, परंतु याची मर्यादा शैक्षणिक नियमापुरतीच आहे. म्हणजेच आपण जे बघितलं, कॉपीराईट उल्लंघन केल्यानंतर तुरुंगवास किंवा आर्थिक दंड अशा प्रकारची शिक्षा ठोठावली जाते. मात्र साहित्य चोरीमध्ये एखादा संशोधक त्या संशोधनापुरताच मर्यादित अफेक्टेड दिसून येईल किंवा त्याच्यावर परिणाम होत असेल, एकतर ते संशोधन त्याचे नाकारले जाऊ शकते किंवा त्या संशोधनाला पुढे सातत्य ठेवण्यास मनाई केली जाऊ शकते. कॉपीराईटचे उल्लंघन केल्यानंतर निश्चित आर्थिक मोबदला मिळवला जाऊ शकतो, परंतु साहित्य चोरीकर्त्याकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला मिळवता येत नाही. कॉपीराईट केवळ परवानाकृत सामग्रीवर लागू आहे. साहित्य चोरी परवानाकृत आणि परवाना नसलेल्या दोन्ही सामग्रीसाठी लागू होते. थँक यू. धन्यवाद.